मित्रांनो, फार्मर आयडी नसेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र नसेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता येणारा हा शेतकऱ्यांना मिळणार की नाही? आता जसं असं सांगण्यात येत आहे, अशी अफवा आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता जे 24 तारखेला येणार आहे, 24 फेब्रुवारीला, त्यामध्ये जर तुम्ही फार्मर आयडी रजिस्ट्रेशन नसेल केलेलं, शेतकरी ओळखपत्र काढलेलं नसेल, तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जे 24 फेब्रुवारीचा हप्ता आहे तो वितरित होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना असे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत की चला ठीक आहे, पीएम किसान योजनेचे पैसे नाही पडणार, मग नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार की नाही? तर आम्ही फार्मर आयडी म्हणजे काही शेतकऱ्यांचे आधार लिंक मोबाईल नंबर नाही, त्यामुळे त्यांना टाईम लागत आहे. मग त्यांना असं वाटत आहे की आता 10 दिवसावर 24 फेब्रुवारी आलेली आहे. तर मित्रांनो, तर शेतकऱ्यांना असे प्रश्न पडलेले आहे की बाबा पीएम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी योजनेचे पैसे आमच्या खात्यावर वितरित होणार की नाही? तर मित्रांनो, त्याच प्रश्नांची उत्तरे आणि त्याच टॉपिकवर आज आपण क्लिअरन्स करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बरेच शेतकरी व्हिडिओ बघतात आणि नंतर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत नाहीत, जस्ट बघून बाजूला होतात. तर जे शेतकरी या व्हिडिओवर नवीन असतील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न होते की फार्मर आयडी आम्ही तर आजपर्यंत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून सुद्धा माहिती नाही की फार्मर आयडी आहे काय आणि काढायची कंपल्सरी आहे का, गरज आहे का? तर मित्रांनो, तुम्ही जर अजून सुद्धा फार्मर आयडी काढलेली नसेल तर मी पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेसाठीच म्हणून नाही, तर इतर कारणासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी यापुढे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला नसेल तर तो काढून घ्यायचा आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक मोबाईल नंबर नाहीत, अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की थंब इम्प्रेशनवर किंवा अंगठा लावून आमचं फार्मर आयडी निघेल का? तर मित्रांनो, अद्यापही हा ऑप्शन ॲक्टिवेट झालेला नाही. तेथे अंगठ्यावर तुमचा अजूनही फार्मर आयडी काढू शकत नाही तुम्ही. आधार बेस OTPवरच तुमची फार्मर आयडी काढणं चालू आहे सध्या. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न. तर मित्रांनो, सध्या तरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी कुठलाही अडथळा नाही. फार्मर आयडी जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा फार्मर आयडी काढलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला आता येणारा नमो शेतकरी योजनेचा जे 2000चा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता राहिला प्रश्न पीएम किसान योजनेचा. शेतकऱ्यांना असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की मग नमो शेतकरी योजनेचे पैसे आमच्या खात्यावर वितरित होणार आहेत, तर मग पीएम किसान योजनेचे होणार की नाही? तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 24 फेब्रुवारीला हप्ता येणार आहे ते सुद्धा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे, तुम्ही जरी फार्मर आयडी काढलेला नसेल तरी सुद्धा. त्याचं कारण मित्रांनो सांगतो. तर अजून सुद्धा बरेच लाखो करोडो म्हटलं तरी चालेल, बरेच शेतकरी अजून सुद्धा बाकी आहेत हे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि 24 फेब्रुवारीपर्यंत देशातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा सर्वच शेतकरी फार्मर आयडी काढलेले असतील असं नाही. त्यामुळे मित्रांनो, येणारा जे 24 फेब्रुवारीचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर, जरी तुम्ही फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र काढलेलं नसेल तरी सुद्धा तो तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. आणि मित्रांनो, मग हे फार्मर आयडी कशासाठी लागणार आहे? मित्रांनो, सरकारतर्फे अगोदरच सांगण्यात आलेले की पीक विमा येणाऱ्या ज्या सरकारी योजना आहेत, पीक विमा आहे, पीएम किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, हे जर फार्मर आयडी रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा मिळणार आहे. ते सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, सध्या जे फेब्रुवारी महिन्यात नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे वितरित होणार आहेत त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडीचा कुठलाही अडथळा येणार नाही. येणारा हप्ता जे 19वा हप्ता पीएम किसान योजनेचा आणि मला वाटतं नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता काहीतरी आहे, तो हप्ता गेल्यानंतर म्हणजे जेव्हा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येईल आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे येईल, म्हणजे आता जवळपास फेब्रुवारी महिन्यानंतर जून महिन्यात काहीतरी याच्यानंतरचे हप्ते वितरित होऊ शकतात. तर तेव्हा मित्रांनो, तुम्हाला फार्मर आयडी काढलेलं कंपल्सरी असावं लागणार आहे, तरच तुम्हाला त्यावेळेस पैसे मिळतील. तर मित्रांनो, सध्या तरी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल फार्मर आयडीचं कुठलंही बंधन नाही. म्हणजे तुम्हाला सध्या तरी हे फार्मर आयडी काढलेलं नसेल तरी सुद्धा तुमचे खात्यावर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित होतील. काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की बाबा नमो शेतकरी योजनेचे पैसे हे पीएम किसान योजनेसोबतच म्हणजे 24 फेब्रुवारीलाच वितरित होतील का? हो मित्रांनो, 24 फेब्रुवारीलाच हे दोन्ही योजनेचे पैसे वितरित होणार आहेत. परंतु मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांना जवळपास पीएम किसान योजनेसाठी राज्यात 95 लाख शेतकरी सध्या जे बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी म्हणून आहेत. तर त्यामध्ये मित्रांनो, जवळपास नमो शेतकरी योजनेचं झाले कसं, काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे वितरित होतात, परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित होतात परंतु लेट होतात, म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅपनंतर. त्याचप्रमाणे मित्रांनो, 24 फेब्रुवारीला जरी तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला असेल आणि तुम्हाला त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला नसेल तरी काहीही चिंता करायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही. तुम्हाला 24 फेब्रुवारी नंतर 26 ते 27 फेब्रुवारीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होईल. त्यामुळं
तुम्ही जरी आधार लिंक अजून केलेलं नसेल फार्मर आय डीसाठी तरीसुद्धा काही टेन्शन नाही सध्या, तरीसुद्धा तुम्हाला हे येणारे हप्ते वितरित होणार आहे, तरीसुद्धा तुम्ही फार्मर आय डी काढणं कंपल्सरी आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला पटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.